भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती मिरजेत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता समितीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। भीमसैनिक मोठ्या संख्येने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी उपस्थित होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता समिती मिरजच्या वतीने भीमसैनिकांच्यासाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिवशी महाराष्ट्र आणि कर्नाटकातील भीमसैनिक मोठ्या संख्येने मिरज शहरात येत असतात। त्यांच्या भोजनाची आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था मिरज इथं करण्यात येते। महापालिकेचे माजी सभापती व माजी नगरसेवक अशोक कांबळे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता समितीचे अध्यक्ष अभिजित आठवले, प्राध्यापक अविनाश जकाते, नितेश वाघमारे, प्रभाकर नाईक, राजू कांबळे, आकाश कांबळे, डॉक्टर रविकुमार गवई, सागर दरबारे, रिंकू कांबळे, पूजा जावळे, ऋतुजा कांबळे, मेहबूब जमादार, मुजावर, दीपक शिंदे, संभा सातपुते आणि आनंदा कांबळे यांच्यासहित पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान विविध क्षेत्रातील मान्यवरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। यामध्ये महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे प्रभारी शाही पोलीस निरीक्षक संदीप शिंदे, जनसुराज्य युवा शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, शिवसेनेचे महापालिका क्षेत्र अध्यक्ष मोहन वनखंडे, डॉक्टर महेश कुमार कांबळे, माजी नगरसेविका संगीता हरगे, अभिजित हरगे, विजयदादा माळी, सौरभ तहसीलदार, आकाश कांबळे आणि विविध पक्ष संघटना, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी महामानवाला अभिवादन केले। सर्वांना जय भीम। आज 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती आहे। ही जयंती भारत देशासह संपूर्ण जगामध्ये अतिशय थाटामाटाने साजरी केली गेली आहे। या सांगली जिल्ह्यामध्ये मिरज शहर जे आहे ते पहिल्यापासून अतिशय ऐतिहासिक आहे आणि बाबासाहेबांची जयंती ही अतिशय चांगल्या पद्धतीनं थाटामाटानं, रोषणाईनं, आतिषबाजीनं, फटाक्यांच्या चांगल्या पद्धतीनं साजरी केली गेलेली आहे। या जयंतीसाठी सर्व जाती धर्मपंथ मोर्चाचे, सर्व पक्षाचे असणारे जे पदाधिकारी, आमदार, खासदार असतील, या सर्वांनी यामध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ येऊन अभिवादन केलेलं आहे। आणि विशेष म्हणजे काय, गेल्या 40 वर्षामध्ये बाबासाहेबांची जयंती इतक्या थाटामाटामध्ये साजरी झाली नव्हती, परंतु 135वी जयंती अतिशय थाटामाटामध्ये साजरी झालेली आहे। हे सर्व भारतीयांच्या दृष्टिकोनातून, सांगलीकरांच्या, मिरजकरांच्या दृष्टिकोनातून अतिशय चांगली बाब आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये अशाच पद्धतीची थाटामाटाची जयंती साजरी करण्यासाठी सर्वांचं सहकार्य असावं। जसा या जयंतीला मिळालेलं आहे तसंच पुढच्या काळामध्ये आम्हाला मिळावं। त्याचबरोबर प्रतिवर्षाप्रमाणे या ठिकाणी बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं महाप्रसादाचा जो काय भाग आहे तो जवळजवळ 2,500 ते 3,000 लोकांचा महाप्रसादाचा कार्यक्रम या ठिकाणी केला गेला जातो। आज या ठिकाणी संपन्न होते आणि संपूर्ण खेडेपाडा गावामधून आले जे लोक आहेत अभिवादन करण्यासाठी ते इथे महाप्रसादाचा आस्वाद घेतात आणि अतिशय आनंदानं आपापल्या घरी निघून जातात। म्हणून मी सर्वांना कळकळीची विनंती करतोय की बाबासाहेबांची जयंती साजरी करण्यासाठी सर्वांनी एकोप्यानं, एकजुटीनं बाबासाहेबांच्या नाऱ्याचं, त्यांच्या असणाऱ्या आचार विचारांचं आपण जोपासना केली गेली पाहिजे। कुठेही गालबोट न लागता बाबासाहेबांची जयंती साजरी केली गेली पाहिजे आणि जी मिरवणूक निघते ती मिरवणूकसुद्धा अतिशय दिव्य भव्य अशी असते। तिथेही कुठे गालबोट आजपर्यंतच्या मिरवणुकीमध्ये लागलं गेलेलं नाही आहे। म्हणून सर्वांना मी या ठिकाणी असा आशावाद व्यक्त करतो की अशीच एकी, अशाच एकोपा इथून पुढच्या काळामध्ये राहावा। जय भीम, जय महाराष्ट्र।